म्हणजेच ही संख्या या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. ऑप्शन तुमच्या पुढे. बघा याला एकदम पद्धतशीरपणे आपण सॉल्व्ह करूया. कसं होतं माहित आहे की या ठिकाणी 6 डिवायडेड बाय 7/8 असं दिलेलं आहे. आपण त्याला सरळ करून घेऊ. 6 भागिले 7/8 असं लिहिलं. तुम्हाला माहिती आहे भागिलेचं गुणाकार होते म्हणून 6 इंटू हा 8 वर जातो आणि 7 खाली येतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण केलं. आता याचा गुणाकार होणार की 6 × 48 48 भागिले 7 होते. मित्रांनो 48 भागिले 7 आहे. अर्थातच याचा जो छेद आहे तो लहान आहे आणि हा अंशाधिक फ्रॅक्शन आहे. म्हणून आपण याला काय करायचं की पूर्णांक एक बाजूला काढायचा. तर तो कसा काढणार बघा. या ठिकाणी 7 × 7 7 × 42. मग या ठिकाणी 7 × 42 हा पूर्णांक निघाला आणि 48 मधून 42 गेले उरले किती 6. सो या ठिकाणी 6 आले. म्हणजेच आपण याचं कन्व्हर्जन या पद्धतीने केलं 6.6/7. ओके हे आपण कन्व्हर्जन केलेलं आहे. त्याला आपण थोडंसं बाजूला ठेवूया. 6.6/7 6.6/7 आले. आता हे जे आहे की नाही 6 डिवायडेड बाय 7 आणि हे आहे भागिले 8 अशा पद्धतीने आपण लिहून घेतलं हा फ्रॅक्शन. मग 6 डिवायडेड बाय 7 हा भागिलेचं गुणाकार करायचं याच्या छेदस्थानी 1 असतं म्हणून याचं इन्व्हर्स होतं. या पद्धतीने 1/8 येते. म्हणजेच या ठिकाणी 6 × 6 आणि हे येतं 7 × 8 56. आता याचे सुद्धा अर्धे भाग करता येते. तर 2×3 किती 6 आणि या ठिकाणी अर्धे म्हणजे 28 येते. 3/28 आले. आता हे जे 3/28 आहे बरोबर आपण या ठिकाणी वजाबाकी करायची. 3/28 फक्त आणि फक्त हा जो पूर्णांक आहे आपण बाजूला ठेवून द्यायचा. म्हणजे 6 या ठिकाणी फिक्सच आहे. हे 6 किंवा 6 किंवा 7 येऊ शकते. मात्र या दोनची फक्त वजाबाकी करायची. कशी येतं की एलसीएमने येतं. 7ने जर 28ला भाग दिला तर भाग जातो. 7च्या पाड्यामध्ये 28 येते म्हणजे मोठी संख्या हे एलसीएम असते. 28 झाले. 7 आणि 28चा एलसीएम म्हणजे लसावी आला 28. आता याचा याला भाग दिला तर 7 चूक किती 28 आणि 6 चूक किती 24 म्हणून या ठिकाणी 24 लिहिले. वजा या ठिकाणी 28 × 1 28 आणि 3 × 1 किती 3 म्हणजे या ठिकाणी असं झालं. 24 मधून 3 गेले उरले किती 21. 21 भागिले हे 28 आहे. 7ने भाग जातो. 7 × 3 21 7 चूक 28 आणि हे 6 याला अटॅच केले जातात म्हणून प्रॉपर आन्सर येते 6.3/4. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या पद्धतीने तुम्ही जर आन्सर काढला तर निश्चितचपणे तुमचा आन्सर बी ब्राईटच निघणार आहे. चेक करूया आपण. या ठिकाणी राईट आन्सर आहे. प्रत्येक प्रश्नाशी रिलेटेड मी एक क्वेश्चन तुम्हाला होमवर्कचा देत असतो. हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कचा आहे. याचा आन्सर तुम्ही निश्चितचपणे राईट अँड ब्राईटच काढणार आहे आणि ते कमेंट बॉक्समध्ये मला सेंड करणार आहे. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मित्राबद्दल शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा आणि स्टडी मॅथ चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.